हा आले आले हा जाऊ जाऊ झालं आले बंटी बाबा दूध मी घेऊन जातो पण आपल्याला उद्या बँकेत जायचंय बरं. बरं जाऊ तेवढं चेअरमनला विचार पगार कमी होतील. हो आजी बाबा मला बी यायचंय. हा चल चल तुला आज शाळेला सुट्टी आहे ना. हा मग चल तू पण सुनबाई मागून नियारी घेऊन ये. हा ते इळान गम्याला घेते मी. चला चला जाऊ का ग. हा आणि लवकर या मी पण काम आवरून घेते. हो अहो ते स्टँड तरी लावा. लक्षातच नाही असता काय माहिती तुम्ही. लक्षातच नाही ग. आणि सावकाश जावा. हो हा कसं होणार या माणसाचं काय माहिती कशाच्या धुंदीत असेल तेच कळत नाही मला. चंद्रभागा बंट्या गेलाय कुठं गेलाय. दूध आहे मला गेलाय तर म्हणलं पगार झाला असता पगार घेऊन ये. हा आणि उद्या बँकेत जायचं. हा त्याच्यामध्ये किती पैसे आलेत आल्यात काय. ते आता ते करून घ्यावं लागेल खातं खोलावं लागेल. बरं झालं. खातं खोलून माहिती नाव पडत नसतील आपल्या त्या दिवसात मिळतील पैसे आपल्याला बरं का. हा सांगावं लागेल. हा नीट नीट का सांगा. ए बाजा काय झालं. काय झालंय. अरे काय झालंय काय. उठ घरी जा. काय झालंय. जा घरी घरी जा. चल घरी चल. बाबा काय म्हणतो उरकलं नाही तुमचं अजून. आता माझं काय उरकायचंय. आपल्याला बँकेत जायचंय. बँकेत जायचंय. बरं चल चला. हे ऐकलं का ग. काय हो. आम्ही जरा बँकेत जाऊन येतो. बरं लवकर या. आलो आहे जाऊ. या बाबा लय उशीर झाला थोडा. झाला थोडा वेळ. बँकेत जायचं आपल्याला. बस बाबा जांबा सा. बरं पुढे चला पुढे जागा आहे का रे. किती काढणार. 50 पूर्ण करते थोडी जास्त काढ. धरा सर. वडील कुठे. वडिलांना गाडीत बसवले. हो का. एससीचे पैसे आलेत पण लोकांनी नीट वापरले पाहिजे. आता मी आता डायरेक्ट आहे ना फिक्स बँकेत डिपॉझिटच टाकले. भारी काम केलं बरं का. आता काय करा पैसे बँकेत टाका. नाहीतर कुठेतरी जमिनी घ्या. नाहीतर मुंबई पुण्याला प्लॉट मध्ये गुंतवा
आणि तशा पद्धतीने गुंतवणूक करा. चांगलं व्याज येते. पोस्टाच्या बचत खात्यामध्ये टाका. हा पोस्टात टाका. पोस्ट ते काय सरकारी काय अडचण नाही काय नाही. कमाई 100% पैसे आपल्या उशाला आहेत. कुठे मिळत असेल तर शेती पण घे थोडीफार. राम 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 या. बरं झालं माझं दुधाची झाला होता. अहो ते आता एसटी जेटचे पैसे आपल्या गावाला आलेत पण ते आता लोकांनी जर नीटनेटकी गुंतवणूक नाही केली तर आपण इतर तालुक्यात पाहतो ना. MIDC पैसे मिळाले. पोरांनी गाड्या बांगल्या उडावले. हॉटेलमध्ये धाब्यावर घातले. आणि आज त्या पोरांची काय अवस्था माहिती का. परत रोजगार आम्ही कामावर चालेल. अहो मी मागच्या आठवड्यामध्ये ते गेलो. लय वाईट परिस्थिती आली बा लोकांची. अरे अण्णा तुम्ही बोलता ते खरं. बंटीचं थोडं जरा ऐकायला येते कानावरती. नाही बंटीला त्या सूर्याने बिघडावलाय. त्याला घेऊन फिरतोय. त्याला म्हणतो तुला सरपंच करायचे. सरपंच कुठं करणार आहेत. खातील पितील मजा मारतील. पैसे संपले म्हणजे मग तुला बसावं लागेल हे करत. आहे तेवढे पैसे संपून टाकतील. ते 4-6 पोरं घेतो का निघतोय. बरं अण्णा चला येऊ का. येतो आम्ही पण. जायचं शेतावर. चला ना बाबा तुम्हाला मला इथे जायचं. पांडुरंग पांडुरंग. आय मग बटर दे ना. मम्मी मला बी बटर दे ना. अरे तुमच्यासाठीच आणले. किती घाई ना पोरांना. आधार खावा. सुनबाई हे सटर बटर काय खाऊ घालती. जरा ना दूध अंडी असं काही दे ना. काय तब्येती पोरांकडे. अहो मामा ह्यांना हेच लय आवडतंय. नाहीतर म्हणतात मग ते मॅगी करून. अगं सीमा त्यांना काय समजत आहे. चांगलं काय वाईट काय तू सांगायचं त्यांना. मी सांगून सांगून थकले. आता तुम्हीच सांगा त्यांना. बरं दे जाऊ दे. आता खावा चल. इतक्या वेळ घाई करत होते. बरं बाबा उरकलं का तुमचं. हा काय म्हणतो रे. काय नाही चेकवर सही करायची होती. कशाला पाहिजे तुला चेकवर सही. गाडी घ्यायची होती. माझ्या सगळ्या मित्रांकडे गाड्या आहेत. मला नको का. बरं जुनी गाडी घे मग. जुनं ते सोनं. अहो द्या त्याला पैसे. जाऊ द्या त्याची कटकट तरी मिटन. बघा बाबा आईला कळतंय आणि तुमचं ते जुनं ते सोनं. अरे तुझा लाड आहे बरं का. बाकी माझ्या डोक्यात गाडी दे बिलकुल नाही. पाहतो ना आपण जगामध्ये काय चाललंय. गाड्या घोड्याचं ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढले आणि याला गाडी घेऊन दे. बरं द्या बरं सही. मला निघायचंय. तुम्ही तुमच्या माईला बघून घ्यायचं. मला काही परत बोलायचं नाही. गाडी घ्या बुडी घ्या काही करा. नाहीतर आई आलो मी. हा नीट जपून जा. आत्या मामा इकडे या. न्याहारी करून घ्या. तुम्ही आली वाटते. हा आवाज येतोय तिचा. ए पोरांनो तुम्ही पण या इकडं. बजाला विचार फांदाला जेवायचं काय. हा त्याला भूक लागली असं. बाजिया चल जेवायला चल. तू माझ्या वगैरे नाही जेवायचा. तुला माहित नाही. आय मला भूक लागली. अरे थांब रे पोरा हो. कसली भूक लागली तुम्हाला. दुनियामध्ये एवढी पोरं बघितली पण तुमच्यासारखी त्रास देणारी नाही बघितली. अगं सुनबाई नको वरडू त्यांना. समजून सांग. बजाल दे. नाही नाही आता सगळ्यांनीच न्याहारी करून घ्या. बजा कांदा देऊ पण तुला. खाशील का नक्की. तर सावकाश का जरा. कुत्र मागला तुझ्या. बाबा मी काय म्हणतो. बोल ना काय म्हणतो रे. आपल्याला बंगल्याचं काम करायचंय. अरे होईन जरा दमानी. एवढी काय घ्यायली तुला. जरा दमानी करू बंगल्याचं काम. आपले वावर गेले तर आपल्याला वावर नको का. काय आई सगळ्यांच्या बंगल्याचं काम झालंय. आपण किती दिवस अशा जुन्या घरात राहायचं. ते काय नाही बंगल्याचं काम करायचं म्हणजे करायचं. अरे बाबा थांब जरा. होईल सगळ्या गोष्टी हळूहळू. आपल्या जमीन गेलेली ना. आपल्याला 2-4 एकर कुठेतरी बघावं लागेल. आपलं सेटल व्हावं लागेल कुठेतरी. मग बंगला बांध. मग गाड्या घे. काय करायचं ते कर. आम्ही सांगतो ते भल्यासाठी सांगतोय. आता तू ठरवले तर तू काय आमचं ऐकायचं नाही. काय तुला मनाने करता येईल ते कर बाबा. तुझे बाबा जे म्हणतात ना ते बरोबर म्हणतात. ऐक त्यांचं. आई तू असं बोलते. मी काय माझ्या एकट्यासाठी बंगल्याचं काम करायचं म्हणतोय का. कर बाबा काय करायचं तुला ती. बाबा आई तुम्ही बोलताय ते खरंय
तुम्ही कशाला त्रास करून घेताय स्वतःला? आता काय करू आम्ही, आमचं ऐकत नाही, तुझं जर ऐकत असलं तर बघ. ए चल जाऊ आपण शेतात. बरं, जाऊ द्या, चला आपण जाऊ वावरात. चल. त्या बजाला भूक लागली असेल बघ, त्याला वाढ जेवायला. हा जा जा, घे जेवून. चला भाऊजी, वाढते जेवायला. शंभर करा. ठेकेदारला बोलावलंय ना? हा बोलावलं. त्याला 2 मिनिटात प्रत्येक हॉटेल. हॅलो. हा गुप्ताजी. प्रत्येक हॉटेलात बसलोय मी. आलोय. या ना मग आतमध्ये या की. आत येऊ का? बरं चालेल. आतमध्ये का फार? हा आतमध्ये बारला. हा या. मॅनेज करून घेऊ. त्याला फक्त म्हणायचं 5-1 लाख कमी कर. त्याला बोललोय मी. बघू काय म्हणतोय. या सुरेश शेट्टी या. बसा. काय चालेल बाकी मग? वेटर एक घेऊन या. ओके. बंडी शेठ गुप्ता ठेकेदार. नमस्कार. नमस्कार. अहो तुमच्या गावामध्ये बऱ्याच बंगल्याची कामं मिस केलेली आहेत. हा म्हणून तुमच्याकडे आलो. गुप्ता शेठ काही करा पण असा प्लॅन करा ना 3 महिन्यात बंडी शेठचा बांगला झाला पाहिजे. लवकर काम झालं पाहिजे बरं का? अहो झालाच म्हणून सांगा. गुप्ता शेठने शब्द दिला ना 3च महिन्यात काम कम्प्लीट. एक महत्वाचा प्रश्न बोला की. त्याचं ते कलर त्याची ती लाईट फरशी बिरशी ते पाणी पण तुम्हालाच मारावं लागेल. आम्ही एक पण काम नाही करणार. सुरेश शेठ त्यासाठी 50 लाखाचा उपता घेतो डायरेक्ट बघा. 50 लाख काय कमी नाही व्हायचं का? खरं की कमी आपल्यासाठी. सुरेश शेठ तुमच्यासाठी काय दिलं होतं बघा. होईल मग 45 डन करायचं. ठीक आहे चालतंय. करा 45. 10चा चेक देऊन टाका. चेक कोणाच्या नावाने करायचं? माझ्याच नावाने करा मग. गुप्ता शेठ. 10 लाख. बाउन्स तर नाही व्हायचं ना? नाही पेन 3 महिन्याच्यात काम झालं पाहिजे बरं का? झालं म्हणून समजा. चला येतो आम्ही. गुप्ता शेठ हो बंगल्याचं काम कसं वाटलं तुम्हाला? शेठ आपलं बिल किती झालं? सुरेश शेठ एकदम ओके ना आता? हां 3 महिन्यात तुमचं काम फायनल रेडी. उद्या नारळ फोडता का? उद्या नारळ फोडून घेऊ. मी लगेच चाचणी करतो. बंगला झालं म्हणजे कसं गावात वत पडतो आहे का नाही? फायनल 3 महिन्यात जशी बोलून घ्या उद्या. ए ऐकलं का ग? आले हा गाडीचं ताट घेऊन ये. आले अगं बाय आणली बाई बंटीनी गाडी. सीमा ए सीमा छान. अगं गाडी आणली बघ. पूजेचं ताट तयार कर आणि घेऊन ये. चल पूजा करायला. राम राम. ए अरे पूजा करून द्या ना. आत्या तुम्ही करून घ्या पूजा. अगं सीमा तूच कर. तू आणि बंटी कर. आता तुलाच करायचंय सगळं. घे करून घे. अहो
अण्णा यांना करून तेवढा चला गुरुजी साहेब घ्या मला तेवढा सगळ्यांनी घ्या. अरे पेटी पुराची राहत झालं ये पर्यंत घ्या साहेब घ्या. पप्पा मजा करायची मारायची भाज्या पुढे बस. पैसे काय खरं नाही बाबा. काय पैसा आल्यावरती जरा पोरांतो घटळ हा ना घोटाळ्यामध्ये चालू आता हे पैसे आले लोकांनी लिटके ठेवले तर बरं नाही तर लय अवघड व्हायचं तिच्या आईला सगळं. व्यवस्थित राहा ठरला पाहिजे. हा ना पैसा पुरवला बसायचं का गुरुजी आपण बस. हो चला बस. अगं बाय 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 तिच्या आई. काय झाले बोला कांद्याचं यंदा काही खरं नाही बाबा माणसंच मिळत नाही लावगडीला. मजूरच नाही 700 रुपये बाई म्हणती. अहो आमच्या का 800 रुपये 800 रुपये अण्णा नमस्कार. नमस्कार काय बरोबर काय झाले आता बंटी राजकारणात उतरतोय मला आशीर्वाद घेतला पाहिजे तुमच्या हा, लोकांचा. खरंय. घे, अरे काय आशीर्वाद घेतो राजकारण एवढं चांगलं नाही बरं का. तुला एक सांगतो राजकारणाच्या भानगडीत पडू नको. का म्हणणं असं काय वाटतं तुम्हाला? राजकारणामध्ये अवघड काम आहे. राजकारण सोपी गोष्ट नाही बाबा. तुझंच खातीन तुझंच पितीन तुला डोंगरा वाटत लय बेकार लोक आहे बाबा. गुरुजी सगळा गाव बनतंय सरपंच गाव म्हणून तोंडापुरतं पैसे घेतील आणि बाजूला होतील तुला पाडतील. चालतंय येतो आम्ही येतो आशीर्वाद राहू द्या. बरं, बरं. ठीक आहे बाबा आमचा आशीर्वाद आहे बाबा काय पर्यंत तुझं नाही सुटत. हे पोरांना सगळ्यात काही खरं नाही मास्तर आता. खरंय. हा हे पोरांच्या डोक्यात वेगळे हवा गेले बापाचे पैसे आले एसटी जडजीचे ते पैसे पैसे. आल्यामुळं ते फार हेच झालेत. नमस्कार नमस्ते आनंद नमस्कार नमस्कार बस बस. काय चाललंय. काय हेच थोडे शेतीचे काम आता उरली सुरली करायची. हा हा काल गाडी घेतली एसटी जडचे पैसे आले लय उधळू नको. काय आता सांगतोय पोराला पण आता पोरं ऐकतात का. नाही पैसे परत परत येत नाही बाबा. आता हे सरकारने दिले मोकार पैसे मिळाले लोकांना आपण पाहतो ना लोकांचं काय चाललंय ते आहे ना पैसा. हा. अण्णा म्हणतात ते बरोबर आहे. ते पडतंय बरं का सगळ्या गोष्टी पण आता काय आहे पोरला कसं आवरावं तेच कळणार. कसं येतो पाहिला बरं जर बरोबर असताना पाहिजे तर हे मग काही सांगायची गरज लागली नसती. मला काही पाहावं नसतं लागलं. हा ना पण हे धाकट्या पोराचं काही लक्षात मला बरोबर दिसत नाही. जरा बारकांद्याची ठेव. ए पोरीच्या आण ग. बरं आहे ती सरकारची योजना चांगली आहे. आहे चांगलं. पैसे देतं सरकार त्याला. हा हा माझं बरं झालं शेततळ केलं. शेततळ्यामुळे पाण्याची बचत होईल. नाही होती ना पाण्याची बचत. पाण्याची बचत उन्हाळ्यात पाणी ज्यावेळेस अडचणी त्यावेळेस पाणी वापरता येतं ना. ते होतं ना ते. हा, त्याच्या- अण्णा तेवढं जिल्हा परिषदला गेल्यावर थोडं आनंदानं बघा ना. बघू ना बघू ना बघू. अण्णा तेवढा प्रयत्न करा अनुदान मिळेल असं बघा. सरकार आता पैसे थांबत नाही कोणाचे आल्याबरोबर लगेच पैसे रिलीज करतं काय अडचण नाही ना त्याला. बंटी शेठ या बंटी शेठ या या खाडे गोगल घाला. विचार करत होतो लागा मी. अहो बंटी शेठ तुमची चर्चा चालली होती आता. का बरं? अहो खाड्यानं आमची चर्चा काय चालली होती इलेक्शन आले पुढल्या महिन्यावर मग खाड्यानं म्हणलं उभा राहा. मग खाडीने काय केलंय त्यांचा सगळा पैसा बायकोच्या नावावर टाकून दिला. लय काय सांगायचं आता. म्हणून म्हणलं आता उभं कोण राहणार. कोण राहणार? म्हणलं बंटी शेठ टी शर्ट फुल सपोर्ट करू आपण. तुम्ही उभं राहा. मला मत बित द्या. 100%. अरे पण पैसा आणायचा कुठून? त्याचं काय टेन्शन घेताय. एवढी 25 एकर जमीन आहे बंगला आहे बंटी शेठ भिकारचंद आपल्या चांगल्या ओळखीचा आहे. त्याच्या फक्त गाण ठेवायची काय दिवसापुरतं. आणि एकदा तुम्ही सरपंच झाले ना एक टेंडर पास झाला का एक टेंडर 50-60 लाख असे घरात येतील तुमच्या. काळजी करू नका तुम्ही. नुसता पैसाच पैसा. घाण ठेवायला तयार आहे हा पण मतबित द्या आणि प्रचाराचं बघा तेवढं. प्रचाराचं माझ्याकडे खाड्यांकडे माझ्याकडे ठेवा बायांचा हा करतील गाड्यांचा मी करतो. मग जमतंय हा
मग सरपंच मीच. हा 3 स्पेशल करा 3 स्पेशल. हा फक्त दुधाचा. अरे सूर्या, अरे पण ते बेकारचं पैसे देईन का? मी सांगतो त्यांना द्यायला. बरं हे सांगतील. लय चेंगट आहे ते. मी पण सांग पाया पडू त्याच्या. तू आहे म्हणून तर मी बाबा त्याच्याकडून कसा पैसा काढचा मला माहिती ना. हो द्या खाडे वागल द्या सरपंच मीच झालो पाहिजे. अरे सरपंच. अगं सीमा, काम आवरलीत का सगळे घरातले? हा सगळी कामं झाली. बरं बाबा येतो मी. करलं काय घ्यायचं चाल परवा? काय नाही, गावात थोडं काम होतं म्हणून चाललोय. तुला एक सांगतो बघ, निवडणुकीच्या भानगडीत आपल्याला नाही पडायचं. अरे बंटी, बाबा बरोबर सांगते. हा? नको पडू राजकारणात. अहो आपल्याला नाही राजकारणात पडायचं. तुला काय कळतंय राजकारणातलं? तू कशाला मध्ये बोलती? सगळा गाव मला सरपंच करणार आहे. अरे आता आपल्याला पैसा झाला म्हणून तुला सरपंच करायला निघाल्यात. याच्या आधी तुला म्हणलं का कोणी सरपंच हो म्हणून? बाबा सगळा गाव म्हणतोय सरपंच तूच झाला पाहिजे. अरे बंटी, तुला खाणारेच तुला म्हणतात राजकारणात सरपंच. ऐक जरा. अरे तू ऐक माझं. हे बघ आता आपल्याकडे पैसा आलाय म्हणून तुला गाव सरपंच करायला निघाल्यात. पण तुला सांगतो, आखाडा सर्वनाथ नदी भरून चालती, ती सुद्धा उन्हाळ्यात कोरडी पडते. बाबा पैसा किती दिवस पुरतो? ऐक माझं, तू हे चांगलं नाही करीत तू. बाबा आई, तुम्ही नेहमी मला चांगल्या कामात खोडा घालत असता. मला काय नाही ऐकायचं तुमचं. चाललो मी. काय झालं माहितीये का, त्या सूर्याच्या नादी लागून पर फाप आले. हा मला तसंच वाटते. काय होईल पोरच काय माहिती मला ठाऊक. आई बाबा आता हे तुमचं सुद्धा ऐकत नाही. काय करायचं? अगं सीमा, तू तरी त्याला एकांतात सांग समजून. अहो आई, मी त्यांना समजावून सांगते, पण त्यांचा एवढा राग आहे की माझं काहीच ऐकून घेत नाही. आणि आता ते तुमच्या दोघांचं ऐकत नाही. काय करू मी? मी थकलो आता सांगून. आता काय करायचं तर तूच सांग बाई. माझं काय आता आमचं चालत नाही त्याच्या पुढं. आता काय निर्णय घ्यायचा तुम्ही दोघं घ्या. आम्हाला काही बोलू नका, काही नका. सूर्या बोलतो ते बरोबर आहे. त्याला परत राजकारणात उतरलंच पाहिजे. पर्याय नाही. सूर्या सूर्या बोलतोय ते बरोबर बोलतोय. राजकारणात परत पडलंच पाहिजे. चल सूर्या. शेठजी. अरे जय बालाजी, जय गोपाळ. सुरेश बसती बसती. हा मस्त ये सर. बाजूला डुकरा ना? डुकरा नाही हो, टिकरा म्हणा. टिकरा. ठीक आहे, आमची भाषा तशी असते. असू दे असू दे. ते बघते सुरेश, तू काय काम काढला? मी नाही काढलं. त्याचं काम बंटी शेठ काय पैसे लागतात, द्या ना जरा. पैसे लागतील. बोल. हे दिसून बेकारी आहे काय? बेकारी आहे आम्ही. अरे मग तू बोलले नाही तर मला कळेल कसे पैसे. 20 रुपये काय देताय? एवढे पाहिजे. 5 रुपये पाहिजे. हो 50 लाख पाहिजे. किती? 50. गेला सुरेश. आता नको, संध्याकाळी देतो. अरे पाणी दे रे, पाणी दे. पाणी घ्या. सावकाश सावकाश. आहे ना? किती बोलले तू? 50 लाख पाहिजे. 50 लाख. हे सुरेश, ते बाहेर बघ रे माझे ते झाड कसले ते नारळाचं आहे. नारळाचे? पैशाचे तर नाही ना? अजिबात नाही. काय बात करते पंडित तुम्ही. अरे मी काय म्हणते, ते पैशाचे झाड नाही की खेचले दिले. अरे पैसे असते 50 लाख मोठी रक्कम असते. कुणाच्या घरात नसते. माझ्या घरात कशी ठेवी? अरे तुमच्यासारखे चोरी मारतील ना मला. चोर का आम्ही? अरे ते बोलण्याची ते म्हण बोलले आम्ही. हो सावकार, चोरबीर नाही आम्ही. हो ते बंटी शेठ माहिती द्यायची का नाही ते सांगा. अरे साला चमडी जाईल पण धमडी जाऊन देणार नाही. म्हणून याला भिकारचंद म्हणतात. भिकारचंद. त्याला माझ्या नावाचे तू उद्धार करून टाकते. हे बघ, मी शिदा बोलते. तुला मी 50 लाख देते. पण तू त्याची व्याज द्यायची नाही. देतो ना पाहिजे ते. कसे देऊ पैसे? हातात द्या. कॉमेडी चालली पहिल्यापासून. तुझी ते सवय गेलीच नाही कॉमेडी करायची. अरे देते रे, म्हणजे कशाच्या जीवावर द्यायची नाही. तुझ्याकडे काय असते? अहो सावकार, माझ्याकडे बांगला आहे, गाडी आहे, 25 एकर जमीन आहे, गाडी 5 विहिरी पडीक आहे. विहीर पडीक आहे. अरे ते बोला बराबर रे सुरेश. पण हे सारं त्याच्या बापाचे असते, या डुकराचे काय असते? सूर्या डुकरा म्हणतोय. अरे आपले काय इज्जत आहे की नाही? अरे मी काय बोलते, तुमचे काय चालले? तुला पैसे करायचे ना? शांत बस. काय झालं, त्याचा वारस कोण आहे?
एकटाच आहे ना? एकटाच, बाजूला डुकरा एकच आहे. डुकरा नाही, ते ढिकरा एकच असते. एकच, हा. बरोबर. दिन 50 लाख रुपया. हा 50 लाख रुपये. एक काम कर मी, हा तू उद्या एक काम कर. उद्या बोला. ते 25 एकर जमीन, हा ते 2 विहीर हा आणि एक बंगला, हा. त्याचे कागद माझ्या नावाने करून आणि पैसा घेऊन जाणे. चालते गावकर, जे पाहिजे तुम्हाला ते लिहून देतो मी. मला 50 लाख पाहिजे. अरे तुला लगेच पैसा देते मी. हे हात कागद, हे हात पैसा, हे हात कागद, हे हात पैसा. जय बालाजी, जय गोपाल. निघाली. हा भिकारचंद, हा? तुमचं नाव भारी आहे. निघा. भिकारचंद येतो हा? उद्या ते कागद घेऊन ये. ते डुकराला सांग. येतो भिकारचंद येतो. त्याला पैसे मागाय माझे 50 लाख रुपये आले, माझ्यावर रुबाब करते. झाले दे, आपल्याला काय दमडी जाईल पण कमी. जय बालाजी. पाखरू नवीन दिसतय राव, हे पाखरू नवीन दिसतय राव, हे पाखरू नवीन दिसतय राव, हे पाखरू नवीन दिसतय राव. कधी कधी रुसते आणि घरात घुसते. अहो नोक दिसते, गळ्यात हसते. कधी कधी रुसते आणि घरात घुसते. जाग्यावर खेळते राव, हे जाग्यावर खेळते राव. हे पाखरू नवीन दिसतंय राव, हे पाखरू नवीन दिसतंय राव, हे पाखरू नवीन दिसतंय राव, हे पाखरू नवीन दिसतंय राव. लढत येऊन माझ्याकडं पाहून येतं की धावून जाई प्रेमात न्हाऊन. लढत येऊन माझ्याकडं पाहून येतं की धावून जाई प्रेमात न्हाऊन. मनात भरतंय राव, हे मनात भरतंय राव. हे पाखरू नवीन दिसतंय राव, हे पाखरू नवीन दिसतंय राव, हे पाखरू नवीन दिसतंय राव, हे पाखरू नवीन दिसतंय राव. कोण्या गावचा दीडशहाणा करतय खाना खुना. प्रेमाचा नुसता बहाणा माझ्यासाठी झाला दिवाना. बाई कोण्या गावचा दीडशहाणा करतय खाना खुना. प्रेमाचा नुसता बहाणा माझ्यासाठी झाला दिवाना. आतल्या गाठीचे दिसते राव, हे आतल्या गाठीचे दिसते राव. हे पाखरू नवीन दिसतंय राव, हे पाखरू नवीन दिसतंय राव, हे पाखरू नवीन दिसतंय राव, हे पाखरू नवीन
बसा. कसा राम राम घालते रे? ते राहिले का काय राम ते? हा आणि काय काम काढलं रे? काम काय काढले? काम सिंपल. हा 7 गुंठे. 7 गुंठे 10 लाख पाहिजे ह्याला. अरे ते पहिले 50 लाख कोण देणार मला सांग? देतो सावकार. देतो. हा व्याज सकट देतो. ते राहिलेली 7 गुंठे पण घ्या आणि 10 लाखाची मुदत अरे करा. हराम खोरा, पहिले ते 50 लाख रुपये त्याचे व्याज झाले 5 लाख मिळून झाले 55. हे बरोबर बोलतो. 55 लाख रुपये झाले. त्यातला रुपये नाही दिला तो दिन. आणि आजचा दिवस आज उगावला तू तिथे. काय केले ते 50 लाखाचे? देतो ना सावकार. अरे तू कसले देते पैसे? काय केले 50 लाखाचे तू रे? शाला ते बाईवर उधळले तमाशाला जाऊन ते साला इलेक्शनला उभे राहिले सरपंच म्हणून. ते 4-5 ते तुझे ते पार्टी गेली डब्यात. तू शाला एकच आले 1 मताने निवडून मला सांगते 50 लाख रुपये. इतकी छोटी रक्कम नसते. हा ते 5 मेंबर्स आले ते दुसऱ्याचे ते चुरून नेले पैसे देऊन. आली का तुझी पार्टी? आली का पार्टी? कॅरेट डुकरा. आणि मला खाली करेन सगळं करेन पैसे. अरे बरं आठवले मला. ते साला आजच्या रात्रीला ते माझा बंगला खाली करायचे. ते माझे घर खाली करायचे आणि ते विहीर बी खाली करायचे. पाणी नाही वाटायचे. मला डुकरांनो मला 55 लाख रुपये आहे. जय बालाजी जय गोपाल कैसा. अरे 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 बाई आज आला का मग पिऊन माझ्या बघ रे त्याला जेवण काय तरी. ए सीमापुरी बजा का ताट दे त्याला जेवायला. जेवायला खातो काय होतं काय झालं? हा तर काय नशिबाच्या पुढे तर काय करणार आपण नाही का? हा आपला दिवटा निघाला असा ते सगळं वाटोळ गेलं घरादाराचं. तर याच्या पुढे काय करणार आपण? आजी आजी नव्या बंगल्यात कधी जायचं? काय विचारिता? तुमच्या बापाने विकलाय बंगला. आता काय बंगल्यात जायचं नाही इथंच राहायचं. अहो आत्या पोरांवर ओरडून काय फायदा आहे? जे होतं नव्हतं ते सगळं गेलं. कसं आहे आपल्या नशिबात होतं झाले. आता काय कोणा ओढून उपयोग नाही. आता ह्या 2 पोरांकडे बघायचं आपल्याला. हा याडा आपला बजा याच्याकडे बघायचं. याला या वयांना वाढवायचं त्यांना शिकवायचं. हेच आपल्या डोळ्यापुढे बाकीचं काही नाही. आपल्या हातात होतं तेवढा आपण सावरायचा प्रयत्न केला. आता या दिवट्याने सगळं वाटोळ केलंय. काय करणार आपण? ह्या पोरांक पाहून आपल्याला आता आयुष्य काढायचं. दुसरं काही नाही आता आपल्या हातामध्ये. पोरं हो जा रे तुम्ही आतमध्ये. ते पोरं जग बाई आतमध्ये जा. लेकरांसमोर काही बोलत नका जाऊ. त्यांच्या मनावर काय परिणाम होईल माहिती का तुम्हाला काही? हा आपल्या घरातल्या गोष्टी आपलं बोलत जा. पोरांसमोर नका काही बोलत जाऊ. भाऊजी अजून काय देऊ का? हे घ्या पाणी, भाकरी, बेसन. बस ना? हा पोटभर जेवा. आला का आज पण पिऊन? अहो घराचं पाक वाटुळा केलं तरी पण अजून प्यायची सुटली नाही का? तुम्हाला बोललो का लय? राहायचं तर राह निघ बाहेर. काय राहायचं तर राह. मी निघत नसते. अहो पोरग बोलताय त्याची तरी लाज धरा जरा. घेऊन निघ बाहेर. मी जात नसते माहेरी. माझ्या बापाची जमीन मी काही करत. काही करत. अहो पोरं सांगते ते सुद्धा तुम्हाला लाज वाटते. हात सुद्धा उचलायला लागला का? अरे काय चाललंय तुमचं बंट्या? तुला काय लाज बीज वाटते का नाही? अगं त्यांनी हात पर येशीला टांगलेली. आता त्यांनी काय ठेवले आपले? बस खाली. तुम्ही सांगून ठेवतो मी. अरे बाबा तुम्ही जाऊन बाहेर बसा. माझे मी बघते काय करायचंय ते. लाज सोडली. अहो लेकरांना का तसं करायला लागलं? राहायचं तर राह नाही घेतून.
केलं नसते हो मी, पण मी खानदानी आहे ना. दुसरे कोणी असते तर कधीच निघून गेले असते. तुमच्या म्हणजे असलं म्हणजे कोण राहतंय सतत पैसा पैसा. त्या दारूच्या पायात तुम्ही काय काय नाही घालवलं. आज वावर घालवला, गाडी घालवली. अहो लेकरा बाळाचा सुद्धा विचार केला नाही तुम्ही. गुट्टा सुद्धा घालवला, बंगला घालवला आणि असल्या घरात येऊन राहायची वेळ आली फक्त तुमच्या. थोडी तरी लाज धरा. अहो लेकरांचा माझा विचार करा थोडा तरी. नाही बोललो देवा काय नशीब दिलंय रे माझं. आता नवराच समाधान नाही राहिला. सगळं तुमचे लेकरं चालले मी. मला नाही जगायचं. बजा 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 हे घे. अरे देवा वाचवा रे त्याला. बजा बंड्या बंटी 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 आई याला बोलायला लागलं. बजा बोलायला लागला काय? बंटी माझा बजा बोलायला लागला. बंटी अरे बघा 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 माझा बजा बोलायला लागला. बघा बघा माझा बंटी. रक्त रक्त आलंय. नाही नाही बंटी तू वाचला पाहिजे. मरून द्यायचं होतं मला. नाही नाही पोरांनो चला चला. तुम्हाला लेकरांचा बायकोचा आई वडिलांचा सुद्धा विचार आला नाही का? बघा की आपली सोन्यासारखी गप्पाई आता पोरांची काय नाही. चला 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 चला. मी चुकलो. चल घरी चल. चल बंटी.